नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे सर्व लाभार्थी आहेत म्हणजे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत नवीन GR आला होता व त्या GRमध्ये सांगण्यात आले होते की सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत व आज दुपारी 2 वाजल्यापासून हे पैसे जमा होण्यास सुरू झाले आहेत। कोणाचे पैसे सुरू झाले तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत जे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, त्यानंतर जे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, या सर्व योजनेतल्या लाभार्थ्यांना प्रति जे लाभार्थी असणार आहेत त्यांना 1,500 रुपये जमा होण्यास सुरू झाले आहेत। तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे, तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे, तुम्हाला बँकेकडून मेसेज आले आहेत का चेक करायचं आहेत, कारण हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा करण्यास सुरू झालेले आहेत। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण बरेच लाभार्थी चिंतित होते की पैसे मिळाले आहेत का नाही, नक्की पैसे जमा होणार आहे पण कधी जमा होणार आहे। बघा, तुम्ही जी ऑफिशियल वेबसाईट होती, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ही ऑफिशियल वेबसाईट आहे, माहितीसाठी तुम्ही नक्कीच स्वतः चेक करू शकता। सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून sas.mahit.org हे जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात की हे मेसेज चेक करू शकणार आहात। आता तुम्हाला लाभार्थी स्थिती चेक करायची असेल तर आपण प्रत्येक वेळेस सांगतोच, तुम्ही बघा जे नवीन सबस्क्रायबर्स असतील त्यांच्यासाठी लाभार्थी स्थितीवरती क्लिक करायचं आहे। तिथे तुम्ही आधार नंबर तुमचं टाकू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, कॅप्चे टाकू शकता। रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे असेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर टाकायचं आहे। तुम्ही मराठीमध्ये हे पेज करायचं आहे, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा करून घेऊ शकणार आहात आणि मराठीमधून सुद्धा तुम्ही पूर्ण माहिती जे काय ते भरू शकणार आहात। अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, तुमचे लाभार्थी स्टेटस चेक करू शकता व इथे आधार नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात। महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता बरेच लाभार्थी होते की त्यांचे पैसे आले नव्हते, कोणाला आलेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, गाव कोणता आहे सांगायचं आहे व इथे पैसे किती जमा झालेत हे सुद्धा सांगायचं आहे। तर सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अतिशय महत्त्वपूर्ण ही जी वेबसाईट आहे, तुम्ही स्वतःहून तिथे चेक करू शकणार आहात। पूर्ण माहिती इथे दिलेली असते, महाराष्ट्र शासनाची जी काही माहिती असो किंवा जी ही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे सुद्धा पूर्ण जी माहिती असणार आहे ते सुद्धा दिलेली असते। त्यामुळे नक्कीच इथे हे वेबसाईट्स दिलेले आहेत, नक्कीच तुम्ही सुद्धा वापरायचं आहे। आता 22 ऑगस्टला हे GR आले होते व जे पोर्टल होतं त्यावरती मेसेज येत होते की 9 तारखेला व 10 तारखेला हे पोर्टल बंद राहणार आहे, कारण पैशाचं वितरण सुरू होणार आहे। पण कालपर्यंत जे लाभार्थी होते यांनी सुद्धा वाट पाहिली होती, पैसे जमा झाले नव्हते, परंतु आजपासून दुपारी 2 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहे। तुम्ही पाहू शकता DBT मार्फत पैसे जमा होत आहेत। ज्यांचे झाले नाही त्यांनी काळजी करू नका, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैशाचं वितरण सुरू राहणार आहे, त्यामुळे जमा होणार आहे। तर पैसे नक्की जमा झाले आहे का नाही नक्की कमेंट करून सांगायचं आहे, तुमचा जिल्हा सांगा आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।